नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार एक पान कवितेचे या सदरात मी अरुणा मुल्हेरकर अमेरिकेहून आज आपल्यापुढे डॉक्टर सौ संजीवनी तोफखाने यांच्या शिदोरी या गझलेचं रसग्रहण सादर करणार आहे. गझल हा एक वृत्तात्मक काव्याचा आणि गायनाचा प्रकार आहे. गझलेची रचना ही सर्वसाधारण कवितांहून वेगळी असते. त्यात 2-2 चरणांचे शेर असतात आणि संपूर्ण गझल जरी एकाच विषयावर असली तरी प्रत्येक शेर स्वतंत्र असतो. आता ही गझल पहा. गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी, शोधात याच सारे आयुष्य लांघते मी. मी मंदिरात जाते, ठावे चराचरी तो, श्रद्धा अशी असोनी पाषाण पूजिते मी. मिळणार ना फळे मज, मिळणार ना फळे मज, माझी हयात सरली, खातील लोक कोणी, कोईस लावते मी. गुलमोहरास जमते, ग्रीष्मात रंगणे जर, पाहून त्याकडे मग दुःखात हासते मी. का ओढ लावसी रे धारे पल्याड तीरा, मज यायचेच आहे पक्केच जाणते मी. घेते करून काही सत्कर्म सोबतीला, घेते करून काही सत्कर्म सोबतीला, संगे हवी शिदोरी यात्रेत मानते मी. संगे हवी शिदोरी यात्रेत मानते मी. संपूर्ण गझल वाचल्यावर पटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे या गझलेतील मी ही एक दीर्घ आयुष्याचा अनुभव घेतलेली स्त्री आहे. तिने पाहिलेला समाज आहे. गझलेच्या मतल्यात ती म्हणते, गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी, शोधात याच सारे आयुष्य लांघते मी. माझ्या चहूबाजूला माणसांची इतकी गर्दी आहे, परंतु आयुष्य सरत आलं तरी मला माणसातला माणूस अजून सापडला नाही. आपण नेहमी म्हणत असतो, आजकाल माणसातली माणुसकी हरवत चालली आहे. जग स्वार्थानं भरलं आहे. स्वतःची पोळी भाजली की बस. प्रत्यक्ष मुलालाही जन्मदात्यांकडे लक्ष देण्यास, त्यांच्यासोबत 4 सुखाच्या गोष्टी करण्यास वेळ नाही. हीच खंत या मीने वाचकांजवळ व्यक्त केली आहे. पाहून वागण्याच्या एक या तऱ्हा हो, होते अवाक बाई श्वासास रोखते मी. व्यक्ती तितक्या प्रकृती असे आपण म्हणतो. या स्त्रीने आजपर्यंतच्या आयुष्यात नाना तऱ्हेची माणसं पाहिलेली आहेत. त्यांच्या वागण्याच्या एक तऱ्हा पाहून ती म्हणते, मी अवाक झाले. त्यांच्याविषयी काय कसं बोलावं हेच तिला समजेन असं झालं आहे. कोणीतरी चांगला देव माणूस आपल्याला भेटेल या आशेने ती तिचा श्वास रोखू नाही. तिला कुठेतरी सकारात्मकतेची आशा आहे. मी मंदिरात जाते, ठावे चराचरी तो, श्रद्धा अशी असोनी पाषाण पूजिते मी. हा शेर संपूर्णतया वेगळा आहे. आयुष्याच्या प्रवासात या स्त्रीला समजलं आहे की चराचर विश्वात देव भरून आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती अशी तिची श्रद्धा आहे. पण असं असून सुद्धा ती म्हणते, मी मंदिरात जाते, गाभाऱ्यातल्या दगडाला देव मानते आणि त्याची मनोभावे पूजा करते. या ठिकाणी ही मी दुनियेतील सर्वसाधारण माणसांचं प्रतिनिधित्व करणारी आहे. ईश्वर निर्गुण निराकार आहे हे ठाऊक असूनही आपण सगुणाचीच पूजा करतो. मिळणार ना फळे मज, माझी हयात सरली,
खातील लोक कोणी, कोईस लावते मी. आज पेरलं तर लगेच उद्या उगवत नाही. बीजास अंकुर फुटून, रोप वाढून त्याला फळ लागेपर्यंत माझी हयात सरेल. परंतु मी लावलेल्या कोईतून आंब्याचं झाड मोठं होऊन ते दुसऱ्यांना, माझ्या मुलांना, माझ्या नातवंडांना आंबे देईल, त्यावेळी मला आनंद होईल. असंच गझलकाराला म्हणायचं आहे असं मला वाटतं. गुलमोहरास जमते ग्रीष्मात रंगणे जर, पाहून त्याकडे मग दुःखात हासते मी. जीवनाच्या वाटेवर आनंदाची फुलं असतात, त्याचप्रमाणे दुःखाचे काटेही पसरलेले असतात. रोजचा दिवस काही सारखा नसतो. या शेरात गुलमोहराचा दृष्टांत दिला आहे आणि ग्रीष्म ऋतूत रणरणत्या उन्हात उष्णतेचा दाह होत असताना गुलमोहर कसा अगदी लाल केशरी फुलांनी रंगून जातो, त्याला उष्णतेची पर्वा नसते. हे पाहून ही स्त्री म्हणते, मला संकटाची पर्वा नाही. हा सकारात्मक बोध या शेरातून वाचकांना मिळतो. संकटावर मात करून पुढे जावं आणि आनंदी राहावं. का ओढ लावसी रे धारे पल्याड तीरा, मज यायचेच आहे पक्केच जाणते मी. एक ठराविक आयुष्य जगल्यानंतर बहुतेक प्रत्येकालाच भवसागराच्या या तीरावरून पलीकडे दुसऱ्या तीरावर जाण्याची सुप्त ओढ लागलेली असते आणि आज ना उद्या त्या तीरावर जायचंच आहे हेही पक्क ठाऊक असतं. तरीसुद्धा माणसाच्या मनात कुठेतरी मृत्यूविषयी भय असतंच. हाच विचार या शेरातून संजीवनीताईंनी मांडला असावा का? घेते धरून काही, घेते करून काही, सत्कर्म सोबतीला, संगे हवी शिदोरी, यात्रेत मानते मी. माणूस महायात्रेला निघतो, त्याचं निर्वाण होतं, तेव्हा तो सोबत काय नेतो? पैसा, अडका, धन, दौलत, नाती गोती सर्व काही इथेच ठेवून त्याला जायचं असतं. मात्र त्याच्या कर्माची नोंद वरती चित्रगुप्ताकडे झालेली असते. सत्कर्म आणि कुकर्म ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात दुसऱ्या जन्मात त्याला ते भोगावंच लागतं. यालाच आपण पूर्वसंचित म्हणतो. हेच तत्व लक्षात घेऊन या शेवटच्या शेरात ही मी म्हणते, सत्कर्माची शिदोरी मी बांधून घेते. आनंदकंद या वृत्तामध्ये बांधलेली अशी ही तत्वचिंतनपर गझल आहे. प्रत्येक शेरातील ख्याल, उला आणि सानी यातील शक्यता, यातील राबता अगदी स्पष्ट आहे. शोधते, लांघते, रोखते, पूजते, लावते, हसते, जाणते आणि मानते हे सर्व कवाफी अगदी सहजतेने वापरल्यासारखे आपल्याला वाटतात. लगावलीचे तंत्र सांभाळताना कुठेही ओढाताण वाटत नाही. सहज सुंदर चिंतनपर अशी ही गझल मला फार आवडली आणि आपल्यालाही आवडेल याची खात्री आहे. धन्यवाद.